सोमवार दिनांक 15 जुलै रोजी रात्र 10 वाजणे सुमारास पनवेल येथून निघालेली दिंडी पांडुरंगाच्या पंढरपुरात दाखल होताच वारकऱ्यांनी एकच जल्लोष केला. टाळ मृदुंगाच्या संगतीने वारकऱ्यांनी अभंग आणि भजनाचे गायन करून पनवेल ते पंढरपूर हा प्रवास पार पाडला. ओढ लागली होती पांडुरंगाच्या नगरीत पोहोचण्याची. अखेर पंढरपुरात दाखल झाल्यानंतर अगदी तरुणांसह वृद्ध वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान निराळेच होते. पण इकडे बघितलं तर माझ्यासोबत काही वारकरी मंडळी आहेत. सध्या दुपारची वेळ झाली आहे. त्यांच्या जेवणाची ते सोय देखील त्यांनीच पारंपरिक पद्धतीने केलेली पाहायला मिळते. माझ्या समोर जर पाहिलं तर एक सुंदर असं ताट दिसतंय की ज्या ताटामध्ये मला पारंपरिक पद्धतीने जेवण दिसतंय. सकाळी केलेली सुंदर अशी भाकरी, त्याच पद्धतीने झुणका आणि एक म्हणजे जे म्हणतात ठेच्याची चटणी ती इकडे पाहायला मिळत आहे. आपण त्या माऊलींकडून जाणून घेणार आहोत की वारीला देखील त्या आल्या आहेत, पण हे जेवण वगैरे नेमकं कधी बनवलं आणि इतके दिवस त्या कशा राहणार आहेत ते काय सांगाल माऊली? जय हरी. तुम्ही कुठून आला आहात? जेवण कसं बनवलं? कधी निघालात आणि ही कितवी वारी आहे तुमची? किती दिवसासाठी साधारणतः आलात? 4 दिवस. मग हे जेवण वगैरे सगळं कधी सकाळी बनवलं? सकाळी 4 पहाटे उठून. आपण जर बघितलं तर अनेक वारकरी मंडळी आहेत इथे. ती लोक इथे पारंपरिक पद्धतीने आपल्याला जेवताना दिसतात. सकाळी आपल्या जेवणाची सोय करून ही मंडळी पंढरीच्या दिशेने विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेली दिसतात. आपल्यासोबत आणखी काही माऊली आहेत, त्यांच्यासोबत देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण इथे अनेक वारकरी जे आहेत ते इथे जेवणासाठी आजनस्त झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. विविध माऊली ज्या आहेत त्या आता त्यांच्या जेवणाची जी सोय आहे ती पारंपरिक पद्धतीने जेवताना आपल्याला पाहायला करी एकादशी ग बाई मी जाते पंढरपुरात, बाई मी जाते पंढरपुरात. करी एकादशी ग बाई मी जाते पंढरपुरात, बाई मी जाते पंढरपुरात. करी एकादशी ग बाई मी जाते पंढरपुरात, बाई मी जाते पंढरपुरात. पंढरपूरचे वाणी गे कापूर कस्तुरी उजली ती गे कापूर कस्तुरी उजली ती. पंढरपूरचे वारी ग कापूर कस्तुरी उजली ती, कापूर कस्तुरी उजली ती. कनीन बाय सांगली बायाना भोजना वारी गे बायाना भोजना वारी. रुक्मिणी बाई सांगली बायाना भोजना वारी बायाना भोजना वारी. आपल्यासोबत आता असेच काही वारकरी आणि माऊली आहेत. त्यांना आपण बोलकं करणार आहोत किंवा त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. जय हरी माऊली. तुम्ही कुठून आला आहात आणि ही कितवी वारी आहे? ही वारी तुझी किती आहे? माझी 4थी वारी आहे. हा 4थी. आणि कुठून आला आहात? किती वाजता निघालात? जवळजवळ 4 वर्ष वारी करताय. वारीचा अनुभव काय आहे आणि देव कशात बघता? देव साधारणतः आता तुमचं वय किती आहे? तरी वारी करताय, काही जीवाची भीती वगैरे वाटत नाही? झाले कुरवाला ग विठू माझा ले कुरवाला ग विठू माझा ले कुरवाला ग विठू माझा ले कुरवाला ग. संगे गोपालाचा मेला ग संगे गोपालाचा मेला ग संगे गोपालाचा मेला ग संगे गोपालाचा मेला ग. आपण जर पाहिलं तर आषाढ वारीमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक हे सहभागी होत असतात. पण या बसमधील एक आकर्षण म्हणजे आपल्याला वेगळं पाहायला भेटलंय ते म्हणजे या वारीत या दिंडीमध्ये एक तरुणी देखील सहभागी झाली आहे. ही तरुणी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टाळ मृदुंगाच्या गजरात जे गजर करीत आहेत ते आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपत होती. आपल्यासोबत ती तरुणी आहे, तिच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत. काय सांगशील ज्येष्ठ नागरिकांसोबत एक तू तरुणी देखील तू सहभागी झाली आहे? छान वाटते, छान अनुभव आहे. मला असं प्रत्येकाने घ्यायला पाहिजे हा अनुभव. दरवर्षी वारी करतेस की यंदाची कसली वारी? पहिलाच वर्ष आहे. आई सोबत आली, सोबत छान वाटते.
या पुढे देखील वारी करणार आहेत हो, की कसं? नक्कीच जर संधी मिळाली तर नक्कीच येईल. खूप चांगला अनुभव. जर पाहायला गेलं तर तरुण पिढी ही कुठेतरी देवाच्या अधीन आहे. तुला काय वाटतं देव कशात आहे? देव प्रत्येक माणसामध्ये आहे असं वाटतं. प्रत्येकाच्या मनात आहे. तर आपण त्यांच्यामध्ये देव यावेळी वारकरी संप्रदायाचे सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज पाटील, हबप विजय दाबणे, शिवसेनेचे पनवेल तालुका संपर्क योगेश तांडेल, वसंत पाटील, कृष्णा ढेबे, जयेंद्र पाटील, विलास म्हात्रे, अनिल पाटील, बाळकृष्ण जुईकर, गोपीनाथ पाटील, नाना तांडेल, प्रमोद जुईकर, राम म्हात्रे, सुरेखा पाटील, छाया पाटील आदींचा या वारीत सहभाग होता. पंढरपूर येथे येऊन भजन कीर्तनाचे वाचन करून हरिभक्तांना भक्तीचा एक वेगळाच आनंद मिळाला. कॅमेरामन दत्ता मोकलसह धनश्री रेवडेकर, पंढरपूर. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.